सिंधुदुर्गमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळतोय। या ठिकाणी ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामध्ये मोठा राडा झाल्याचं चित्र समोर येत आहे। आपण जर पाहायला गेला तर 2 दिवसांपूर्वी राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आणि या ठिकाणी नवीन असं एक आंदोलन सुरुवात झाली। या ठिकाणी राजकीय आंदोलन सुरुवात झाली। या विरोधात राज्यभरामध्ये महियाच्या महाविकास आघाडीच्या मार्फत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती आज सिंधुदुर्ग येथे आदित्य ठाकरे उपस्थित होऊन या ठिकाणी आंदोलन महियाचं आंदोलन होतं। याने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढणार होते। मात्र या ठिकाणी आदित्य ठाकरे राजकोट या गडावरती पोहोचल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी झाली आणि भाजपा आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उभाटा सेनेचे त्याचप्रमाणे महियाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मध्ये मोठी धुमचक्री झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाहायला गेला तर या आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, तर या ठिकाणी भाजपाच्या मार्फत स्वतः दस्तूरखुद्द नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील या ठिकाणी निलेश राणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे या ठिकाणी मोठा राजकीय राडा पाहायला मिळतोय। कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावरती धावून जात आहेत। पोलीस या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक असल्यामुळे या ठिकाणी कोणी कोणाचं ऐकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे आत्ताच आपण पाहायला गेला तर थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे देखील तातडीचे लाईव्ह आलेत आणि त्यामुळे आता नेमकी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कशा पद्धतीचं राहील हे आता पाहणं तितकंच औचित्याचं ठरलं असलं तरी पण छत्रपती शिवरायांच्या नावाने हे जे धिंगाणे घालत आहेत हे कुठंतरी सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखंच असणार आहे।